गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। नाशिक येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। वैशाली नवले, वय वर्ष अवघ 25। 3 वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झालं आणि नवीन आयुष्याची सुंदर स्वप्न डोळ्यात साठवून ती सासरी गेली। सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण मात्र जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा तिच्या संसारात हुंड्याच्या मागण्यांचा आणि छळाचा काळोख वाढत गेला। अखेर सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैशालीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली। घडलेली घटना येवला तालुक्यात वाघाळे येथे घडली। पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। वैशालीचा विवाह जून 2023 मध्ये नामदेव नवले यांच्याशी झाला। लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने तिचा संसार आनंदात सुरू होता, पण त्यानंतर हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाला। शेतीचं काम आणि 4 चाकी वाहन खरेदी करण्यासाठी वडिलांकडून 3 लाख रुपये घेऊन ये असा तगादा सासरच्यानी तिच्या मागे लावला। पैशासाठी पती नामदेव, सासरा आणि सासू यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं समोर आलं। त्यांच्याकडून सतत तिला त्रास दिला जात होता, तिला शिवीगाळही केली जात होती। अखेर या सर्व त्रासाला वैतागून वैशालीने घरासमोरच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिळताच वैशालीच्या वडिलांनी या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले। या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।